नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, येत्या 19 एप्रिल 2026 रविवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पुण्य मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी आणि विशेषतः पितृसेवेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी केलेले जप, तप, दान, खरेदी, पूजन किंवा कोणतेही सत्कर्म अक्षय्य राहते, म्हणजेच त्याचे पुण्यकर्म कधीही क्षीण होत नाही असं मानलं जातं. म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असं नाव पडलं आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना देखील केली जाते, पण त्याचबरोबर पितरांची सेवा करण्यालाही अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे. मंडळी, अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांचे स्मरण करून उदक कुंभदान केलं जातं, तर्पण केलं जातं, दान धर्म केला जातो, तर पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. अनेकांना पितृदोषामुळे अडचणी येतात, कामात अडथळे येतात, घरात अस्थिरता निर्माण होते, पैसा टिकत नाही. अशा वेळी अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी मनापासून केलेली सेवा पितृदोष कमी होण्यास मदत करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मंडळी, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया सूर्योदयानंतर सुरू होईल. या दिवशी विशेषतः सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावेत. सकाळी 8 वाजण्यापूर्वी सूर्याला पाणी अर्पण करावं हे शुभ मानलं जातं. त्यानंतर पितरांच्या पूजेची तयारी करावी. पितृपूजा दुपारच्या सुमारास जेव्हा सूर्य डोक्यावर येतो त्या वेळेत करणे योग्य मानलं जातं. साधारणपणे सकाळी 11 ते 12 या दरम्यान मांडणी करून ठेवावी आणि 12 ते 12:30च्या दरम्यान पितरांची सेवा करावी. ही वेळ पितरांसाठी अनुकूल मानली जाते. मंडळी, पितरांची पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही मांडणी देवांच्या पूजेच्या शेजारी करू नये. घरात स्वच्छ, शांत आणि स्वतंत्र जागा निवडावी. शक्य झालं तर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला तोंड करून पूजा केल्यास ती अधिक फलदायी ठरते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. मंडळी, पूजेची मांडणी करताना सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा, त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र अंथरायचे, त्या वस्त्रावर पत्रावळी किंवा ताट ठेवायचे. या ठिकाणी आपण जे काही ठेवणार आहोत ते नंतर आपल्याला दान करायचे आहे, म्हणून शक्य असल्यास पत्रावळी वापरणे उत्तम मानले जाते, पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ताट ठेवून ते दान देखील करू शकता. त्यानंतर त्या पत्रावळीवर किंवा ताटावर गव्हाची रास ठेवावी. गहू हे भरपूर प्रमाणात ठेवावेत, कारण तेही दान करायचे असतात आणि दान आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं जास्त करायचं. या ठिकाणी तांदूळ न ठेवता गहूच का ठेवावेत, तर अशी आपली परंपरा सांगते की गहू हे पितरांसाठी उत्तम आहेत. मंडळी, अक्षय तृतीया हा दानाचा दिवस आहे. या दिवशी अगदी थोडेसे दान देखील त्याचे पुण्य अक्षय राहते असं मानलं जातं. पुराणांमध्ये असं वर्णन आहे की पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले की त्यांनी केलेले तप, जप आणि सेवांचे फळ हे अक्षय्य कसे राहील. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान आणि सेवा ही अक्षय्य राहते. अगदी तिळा एवढे दान केले तरी त्याचे पुण्य हे चिरकाल टिकते, म्हणजे कायमस्वरूपी राहते. म्हणून या दिवशी उदक कुंभदान करण्याची देखील परंपरा आहे. मंडळी, वैशाख महिन्यात उन्हाळा हा प्रखर असतो. या काळात तहानलेल्या जीवांना पाणी देणे हे खूप मोठे पुण्य मानले जाते. म्हणून उदक कुंभ म्हणजेच पाण्याने भरलेला कलश दान करणे ही परंपरा आहे. हा उदक कुंभ पितरांच्या स्मरणार्थ अर्पण केला जातो. त्यासाठी कलश किंवा भांडे घेऊन त्याला रक्षासूत्र बांधावे. रक्षासूत्र विषम संख्येत बांधावे. 1, 3, 5 अशा संख्येत बांधणे हे शुभ मानले जाते. त्यानंतर त्या कलशात कंठापर्यंत स्वच्छ पाणी भरावे. या कलशाची पूजा हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून करावी. पूजा करताना मनात आपल्या पितरांचे नामस्मरण करावे आणि आपण करत असलेले कर्म त्यांच्यासाठी आहे असे भावपूर्वक म्हणावे. पितरांची सेवा करताना देवपूजेप्रमाणे नव्हे तर उलट्या पद्धतीने पूजा केली जाते अशी परंपरा आपल्या शास्त्रात आहे. म्हणून चंदन किंवा कुंकूने कलशावर 5 रेषा खालून वर ओढायच्या आहेत. ज्यांच्या घरामध्ये विवाहित स्त्री दिवंगत झाली असेल त्यांनी केळीची पूजा करावी आणि ज्यांच्या घरामध्ये पुरुष मंडळी दिवंगत झाले असतील त्यांनी कराची पूजा करावी अशी परंपरा आहे.
मात्र प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पूजा असतात. आपल्या घरातील परंपरेप्रमाणे पूजा करावी. या सर्व मांडणीनंतर पितरांचा फोटो ठेवला तरी चालतो. त्यानंतर खरबूज किंवा आंबा नैवेद्य म्हणून ठेवायचा. काही घरामध्ये अक्षय तृतीयानंतरच आंबा खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे आधी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि मगच आपण आंबा खाल्ला जातो. मंडळी, आता मांडणी पूर्ण झाल्यानंतर शांत मनाने पितरांचे स्मरण करावे. त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ, प्रसन्न आणि शांत ठेवावे. शक्य झालं तर जवळ एक छोटासा दिवा लावावा. दिवा लावताना मनात अशी भावना ठेवावी की आपल्या पितरांच्या आत्म्याला प्रकाश मिळावा, त्यांना समाधान लाभावे. दिवा लावल्यानंतर जे उदक कुंभ आपण तयार करून ठेवलेला आहे त्याची पुन्हा भावपूर्वक पूजा करावी. त्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात, फुलं वाहावी. हे सर्व करताना मनोमन आपल्या पितरांचे नाव घेतले तरी उत्तम. जर नाव माहीत नसेल तर माझ्या सर्व ज्ञात अज्ञात पितरांसाठी असा भाव ठेवावा. म्हणजेच आपल्या पितरांची आठवण काढावी. किंवा जर तुम्हाला सर्वांचे नाव घेणे किंवा सर्वांना आठवण करणे शक्य नसेल तर तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकता. ओम पितृदेवाय नमः. मंडळी, यावेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. देवपूजा आणि पितृपूजा या पद्धतीमध्ये थोडा फरक असतो. देवपूजेमध्ये आपण सर्व काही उजव्या दिशेने समोरून फिरवत करत असतो, परंतु पितरांची सेवा करताना काही गोष्टी उलट दिशेने केल्या जातात. ही परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. म्हणूनच नैवेद्य दाखवताना, फुले वाहताना किंवा अर्पण करताना शांतपणे, साधेपणाने आणि भावनेने करावे. बाह्य विधीपेक्षा आपल्या मनातला भाव महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर नैवेद्याची तयारी करायची. अक्षय तृतीयेच्या दिवशी गोड पदार्थाचा नैवेद्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. काही ठिकाणी पुरण, आंब्याचा रस, मांडे, खीर किंवा गोड भात हा नैवेद्य केला जातो. पण प्रत्येक घरामध्ये परंपरेनुसार वेगवेगळे पदार्थ केले जातात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी परंपरेनुसार तुम्ही करावं. मंडळी, जे काही आपण घरी बनवलेलं असेल ते प्रेमाने पितरांना अर्पण करावे. यावेळी थोडे पाणी, थोडा गोड पदार्थ आणि फळ असे ठेवले तरी चालते. मुख्य म्हणजे आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना असावी. नैवेद्य ठेवताना पितरांचे स्मरण करून हात जोडावेत. हे सर्व अन्न माझ्या पितरांसाठी अर्पण करीत आहे, त्यांनी प्रसन्न होऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करावी. काही क्षण शांत बसावे. यावेळी मनामध्ये कोणतीही घाई ठेवू नये. शांतपणे पितरांचे स्मरण करावे. हीच खरी सेवा मानली जाते. नैवेद्यानंतर आघारी देण्याची पद्धत काही घरामध्ये केली जाते. आघारी म्हणजे अग्नीमध्ये थोडे अन्न अर्पण करावे. काही ठिकाणी वैश्वदेव असं देखील म्हणलं जातं. त्यासाठी लोखंडी तवा किंवा अग्नी सुरक्षितपणे पेटवता येईल असं कुंड घ्यावं. थोडे लाकूड, कापूर आणि तूप वापरून अग्नी प्रज्वलित करावा. अग्नी स्थिर झाल्यावर त्यामध्ये नैवेद्याचा थोडा भाग त्या अग्नीमध्ये अर्पण करावा. हे करताना मनामध्ये पितरांचे स्मरण करावे. असा विश्वास आहे की या धुरामुळे पितर तृप्त होतात. हा विधी करताना काळजी घ्यावी आणि सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घ्यावी. घरातील मोठ्या व्यक्तीने सर्वप्रथम आघारी द्यावी. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनीही थोडे थोडे अन्न अर्पण करावे. यावेळी कोणतीही घाई किंवा गोंधळ न करता शांतपणे विधी करावा. दूरवर जाताना पितरांना नमस्कार करावा. मनात त्यांचे आभार मानावेत. आपण त्यांच्या कृपेनेच आज येथे आहोत ही भावना ठेवावी. आघारी दिल्यानंतर काही वेळ ती मांडणी तशीच ठेवावी, लगेच हलवू नये. या दरम्यान पितरांना शांतपणे स्मरण करावे. घरात शक्य असल्यास शांत वातावरण ठेवावे. काही घरामध्ये यावेळी मंत्र किंवा नामस्मरण केले जाते. श्री स्वामी समर्थ किंवा दत्त दत्त असा जप केला तरी उत्तम. त्यानंतर पुढील विधी म्हणजे दान करण्याची तयारी. अक्षय तृतीयाच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. उदक कुंभ म्हणजे पाण्याने भरलेला कलश, त्याखाली ठेवलेले गहू, फळे आणि नैवेद्याचा काही भाग दान केला जातो. हे सर्व साहित्य पितरांच्या स्मरणार्थ दिलं जातं. दान करताना मनामध्ये अहंकार नसावा. जे काही देतो आहे ते पितरांच्या कृपेनेच आहे अशी भावना ठेवावी. मंडळी, या दिवशी सवाष्णीला जेवण देण्याची परंपरा काही घरामध्ये केली जाते. जर घरामध्ये विवाहित स्त्री दिवंगत झाली असेल तर तिच्या नावाने एखाद्या सवाष्णीला जेवण घालतात. जर पुरुष मंडळी दिवंगत झाले असतील तर त्यांच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीला जेवण दिले जाते. परंतु आजच्या काळामध्ये हे शक्य नसल्याने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केले तरी देखील चालते. जर कोणी येऊ शकत नसेल तर एक ताट वेगळे काढून ठेवावे. त्यामध्ये जेवण भरून एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावे. शक्य असल्यास गाईला किंवा प्राण्यांना अन्न दिले तरी उत्तम.
पाण्याने भरलेला घडा किंवा बाटल्या गरजू व्यक्तींना देणे हे देखील पुण्याचे मानले जाते. दान करताना उदक कुंभातील पाणी भरलेले असावे. तो कलश गहू, फळे आणि इतर साहित्य एकत्र दान करावे. हे दान अक्षय तृतीयेच्या दिवशी करावे. दुसऱ्या दिवशी ते ठेवू नये, कारण या दिवशी केलेले दान हे अक्षय मानले जाते. आता या सर्व विधीनंतर पितरांना पुन्हा नमस्कार करायचा आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा. मंडळी, आजच्या या पवित्र अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ केलेली सेवा, अर्पण केलेले अन्न, दिलेले पाणी आणि केलेलं दान धर्म हे सर्व अक्षय्य राहो हीच मनापासून प्रार्थना. आपल्या घरातील ज्ञात अज्ञात पितरांनी प्रसन्न होऊन तुमच्या कुटुंबावर कृपा करावी, अडथळे दूर व्हावेत, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी हीच सदिच्छा. श्रद्धा, भाव आणि कृतज्ञता या 3 गोष्टी मनात ठेवून केलेली छोटीशी सेवा देखील मोठे पुण्य देऊन जाते. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते की आयुष्य संपते, पण चांगली कर्मे ही कायम राहतात. म्हणून या दिवशी केलेले दान, दिलेले पाणी, अन्न आणि पितरांची सेवा ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. मनापासून केलेली ही सेवा पितरांना अर्पण करा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य समृद्ध करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करा. जर तुम्हाला आजची ही अक्षय तृतीयेची पितृसेवेची माहिती उपयुक्त वाटली असेल किंवा आवडली असेल किंवा तुमच्या उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून व्हिडिओला शेअर करा. अशाच धार्मिक, उपयुक्त आणि श्रद्धाभाव वाढवणाऱ्या माहितीसाठी कृपा सिंधू रहस्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला अगदी वेळेवर मिळेल. तुमच्या घरी अक्षय तृतीयेची पूजा कशी करतात, तुमच्या गावात कोणती परंपरा आहे हे कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या अनुभवातून इतरांनाही मार्गदर्शन मिळेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.